आदमी अच्छा है समय गलत है. जीभ दातानं चावली म्हणून काय कोणी बत्तीशी पाडतं. वाईट हेच वाटलं मला. ज्याच्यासाठी रात्रंदिवस मरमर करायची ते फुकून दिले मागं सुद्धा बघत नाहीत. राव काय तुम्ही बघायला लागला सांगा. भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती. माझ्याकडे बघा, इकडे लक्ष द्या. भूत नाचतायत, वेताळ नाचतायत आणि त्या भूतामध्ये वेताळामध्ये सुद्धा हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त म्हणजे काय? आनंदी. बरोबर सर, आनंदी म्हणजे भूत नाचतायत, चौकून भूत आहेत आणि चौकून भूत असताना सुद्धा मध्ये महादेव समाधानी आहेत. सल्ला देत आहेत महादेव कथा ऐकणाराला. जगात सगळीकडे बघितलं तर भूतच आहेत, पण त्या भूतामध्ये तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. आहे त्या, नाराज होऊ नका. नाराज होऊ नका. आपण लगेच नाराज होऊन जातो, बरोबर आहे का नाही? लगेच नाराज होऊ नका. आपल्या नवऱ्यानं 200 रुपयाची जर साडी आपल्याला घेतली असेल, नटू नटू तीच घालायची. दुसरीची 5000ची बघून दुःख मानायचं नाही, कारण 5000ची मिळणार नाही आणि 200च्या साडीतला आनंद निघून जाणार आहे. ऐकताय का नाही? लक्ष देऊन तुम्ही. त्यामुळं आहेत तसं. साड्याची तर फार मजा आहे. साड्या आता मला ना बाई चांगली साडीच नाही. या सणाला ना त्यांनी साडीच घेतली नाही, साडीच नाही, चांगली साडीच नाही. ॲक्सिडेंट झाला स्वामीजी परवा आमच्या गावाकडे एक ठिकाणी. कपाटातून एक बाई साडी काढायला गेली, सगळ्या साड्या अंगावर पडल्या, सरपणाची गरजच पडली नाही. साड्या अशा. बरं, त्याच्यात अजून एक विशेषता आहे. पुन्हा त्याच्यात अजून एक विशेषता आहे. आपल्या साडीसारखी साडी कुणालाच नसली पाहिजे आणि शेजारणीसारखी साडी आपल्याला असली पाहिजे. तिच्यासारखी घ्यायची, बरोबर आहे का नाही? असतंय, आनंद आहे. पण जे आहे त्याच्यात आनंदी राहा, बरोबर आहे का नाही? आहे त्याच्यात आनंदी राहिलं पाहिजे. जशी वेळ येईल तसं राहिलं पाहिजे. कधी सुखाची वेळ आहे तर कधी दुःखाची वेळ आहे. वेळ तर हे बघा, माणूस कुठलाच वाईट नसतो. माणूस कुठला देखे मनुष्य जात सकळ. ज्ञानोबा म्हणतात ना, स्वभावताची भजनशील. माणसं सगळे चांगले असतात. ऐकताय ना? माणसं सगळे चांगले असतात. आदमी अच्छा है समय गलत है. माणसं चांगले आहेत, पण त्याच्यावर कधी कधी वेळ खूप वाईट येते, खूप वाईट येते, खूप वाईट येते. पण एक लक्षात ठेवा, या जगामध्ये गोरखभाऊ कुठलाच माणूस वाईट नसतो. वाईट असते ती त्या माणसावर आलेली वेळ. पण वाईट वेळ एक ना एक दिवस निघून जात असते. पण वाईट वेळेला बदललेली माणसं मात्र आयुष्यभर लक्षात राहत असतात. आणि मला वाटतं ती लक्षातच ठेवली पाहिजे. सांगू एक वाक्य. कभी कभी जिंदगी में दुख आना, दर्द आना, मुश्किलात आना भी ज्यादा जरूरी है. जिंदगी में दुख आना, दर्द आना, मुश्किलात आना भी ज्यादा जरूरी है, क्योंकि पता चले साथ कौन है और साफ कौन है. कळलंय माझं बोलणं तुम्हाला? कधी कधी दुःख सुद्धा आलं पाहिजे. जीवनामध्ये दुःख सुद्धा आलं पाहिजे. का? आपल्या बी लक्षात येणं आपल्या जवळचे कोण आहेत आणि परके कोण आहेत ते. आपल्याला आम्ही तुमच्या खूप जवळचे असं म्हणणारे सोंग करणारे माणसं आहेत ना, आम्ही तुमचे लय जवळचे माणसं आहेत. त्यांना कथा झाली फोन करायचा आणि म्हणायचं 5 लाखाची गरज आहे. ते म्हणे रेंज नाही, आवाज आहे नाही, उद्या लावतो. आपल्यावर वेळ आल्यावर आपलं कोणी नसतंय. त्यामुळं आमच्या सावता महाराजांनी विनंती केली की जशी वेळ असेल तसं राहायला शिका. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील ऐसे राहावे. उपकार करणारावर अपकार कधीच करायचे नसतात. पडत्या काळात ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं असतं ना, त्यांना कधीच बोलायचं नसतं. ज्ञानोबाच्या कानाखाली विसोबानं चापट मारली आणि चापट मारल्यावर माऊली आले, रोसून बसले ताटी लावून. मुक्ती म्हणते, ए वेड्या, आपल्या बापासारखीच काका मारली असली एखादी चापट. काय म्हणते मुक्ताबाई? म्हणते, जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी फाडिली. वेड्या, जीभ दातानं चावली म्हणून काय कोणी बत्तीशी पाडत? आपली जीभ असते, आपलेच दात असतात. मी हात जोडतो, आपल्या जवळच्या माणसाकडून जर एखादी गोष्ट चुकली असेल
तर आपण आपलेच दात असतात, आपलेच होत असतात. आपण ती रस्त्यावर कधी आणायची नसते, त्याचा तमाशा होत असतो. तमाशा होऊ देऊ नका. माझा जास्त अभ्यास नाही, मी ग्रंथ खूप कमी वाचले, पण मावशी मी माणसं खूप वाचले. तुलाही माहिती आहे, लहानपणापासून माणसं खूप वाचले. प्रत्येक माणसाचा अभ्यास आहे. मला मी बघितलं तरी सांगू शकतो. ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो, त्याच्या जीवनाचा श्वास येत असतो. कळते माझं बोलणं तुम्हाला? आता द्या लक्ष माझ्याकडे. गुणनिधी म्हणला नाही, मला हे वैभव जे मिळालंय ना, मला हे सगळं प्राप्त जे झालंय ना, हे सगळं मला मिळालंय महादेवामुळं. कुणामुळं मिळालंय? बोला ना महाराज. महादेवामुळं. ऐका, महादेवामुळं जर मला मिळालेलं असेल ना, तर मी महादेवाची कृतज्ञता जाणणार आहे, मी विसरणार नाही. कारण मी ज्यांच्यामुळं मला श्रीमंती मिळाली, त्यांचं राहण्याचं ठिकाण स्मशानात आहे. कुठं आहे? स्मशान. स्मशानामध्ये ते राहतात, तर मला कृतज्ञ. स्मशानात जायला पाहिजे बरं का, 8 दिवसातून एकदा. इथं आहे का तुमच्या गावाला? स्मशानभूमीच नाही, आपापल्या शेतात येऊन फुकायचे. बरोबर? बघा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. स्मशानामध्ये नेऊन आपल्याला जाळतात. शिवजी स्मशानात राहतात. का राहतात माहिती? शिवजी आपल्याला संदेश देतात की बाबा तुम्हाला सुद्धा एक दिवस इथंच यायचंय, तुम्हाला सुद्धा इथंच यायचं, इथंच येऊन जळावं लागणार आहे तुम्हाला. कुणी किती किती मोठे असू द्या, काही असू द्या. आता बघा ना, मग शिवजी जर स्मशानात राहत असतील, शिवजी बायको काय म्हणली परवा दिवशी माहिती का? एकटेच फिरतात, मला कुठं फिरवित नाहीत, काय नाहीत. टाकली गाडीत, त्यांनी नेली स्मशानभूमीत. बायको मला म्हणली मसनवाट्यात कशाला आणलंय? अगं म्हणलं वेडे, इथं यायला लोक मरत येत. कळलं माझं बोलणं तुम्हाला? पण 8 दिवसातून एक चक्कर मारायची. 8 दिवसातून. कशासाठी माहितीये? 8 दिवसातून एक चक्कर मारे ना आपण स्मशानभूमीत, आपल्याला आपली लायकी कळते. आपल्याला आपली लायकी कळते. ज्यांना समजतं त्यांना समजलं असेल. कारण तिथं माणसं जळत आहेत ना, मग ती माणसं जळालेलं असते. आपल्या घरचेच माणसं लाकडं ठेवायलेली असते. बरोबर? आपला स्वतःचा पोरगा आपल्याला बोला ना फुकून द्यायला असतोय. आपला चुलता म्हणा, भावकीतला म्हणा, गाडगं फोडाय असतोय. 4-5 चक्रा झाले ते फोडून देत असतोय आणि त्याच्या कानात सांगत असतोय, आता महाग बघायचं, घरी जाऊस तर महाग बघायचं नाही. वाईट हेच वाटलं मला, ज्याच्यासाठी रात्रंदिवस मरमर करायची, ते फुकून दिले. माग सुद्धा बघत नाहीत राव. काय तुम्ही बघायला लागलात सांगा? माग सुद्धा बघत नाहीत आणि आपण त्यांच्यासाठी वनवन. आणि ह्यांचा तर वेगळा टपू असतो. शेजारण्याने भाकरी घेऊन यायच्या, भावकीतल्या लोकांनी पिठलं भाकर, आणि आका घ्या, मला कशाचं गोड लागतंय. आका रडत बस नका, मला कशाचं जाते माय. मग दुसरी येणार, आगा अश्रूबाई तस करू नको, खा माय. शमिंता मला कशाची जाती भाकर, मला नग म्हणतीन 1.5 भाकर हानती पिटल्या संग. काय कमालच आहे, ही एक विशेषताच आहे. लक्ष द्या रघुनंदन महाराज, ऐका आता, लक्ष द्या माझ्याकडं. बघा इकडं, कृतज्ञता जाणली गुणनिधीनं. आणि गुणनिधी म्हणला, शिवजी जर स्मशानात राहत असतील तर मी त्यांना स्मशानात राहू देणार नाही. म्हणले मग काय करणार? मी घर बांधून देणार. म्हणले आपण पैशाला माणूस, श्रीमंत माणूस आहे, पैसे आहेत आपल्याकडे भरपूर, घर बांधून देणार. असं तसं घर नाही बांधायचं म्हणलं, सोन्याचं घर बांधायचं. मी लंकेबद्दल बोलायलो. सोन्याचं घर बांधायचं आणि सोन्याची एक नगरी तयार केली. कुणी? बोला गड्या का, मी निघालो का नाही तर कुबेरानं. लक्षात आलं? आणि कुणाला द्यायची होती गिफ्ट? महादेवाला भेट द्यायची होती. सोन्याची नगरी तयार केली, महादेवाला भेट दिली. महादेवाने सांगितलं मी राहतो, राहण्याबद्दल अडचण नाही, पण ज्या बंगल्याची वास्तुशांती झाली नाही त्याच्यात मी राहणार नाही. म्हणले वास्तुशांती करून घेऊ. म्हणले करूया. आणि वास्तुशांती करण्यासाठी त्या काळात प्रसिद्ध ब्राह्मण होता, त्याचं नाव रावण होतं. रावण राक्षस नाही, रावण ब्राह्मण आहे. त्याचं गोत्र ब्राह्मण आहे, कुल ब्राह्मण आहे, ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेला आहे. वृत्ती राक्षसी, काही माणसं असतात पण माणसाची वृत्ती राक्षसी असते. आता बघा लक्ष द्या,
ब्राह्मण आहे रावण आणि वृत्ती राक्षसी ना त्याची. त्यानं काय केलं भाऊ, त्यानं काय केलं, पूजा करायला बोलवून घेतलं. गरीब होता, आपल्या ह्या गावून त्या गावाला पूजा करायची, पाठपूजी, दुसरं काही येत नव्हतं रावणाला. तुम्ही म्हणता ना एवढ्या बायका, ते पैसे आल्या वाटवलेले, नाही कळलं, पैसे आले लय आठवते, काही बी आठवते पैसे आले. लक्षात आहे, पैसे आले काही बी आठवते, पैसे आले काही आठवते, कळलं. पैसे आले हे सगळं झालेलं आहे. भिक्षुकी करायचा आणि भिक्षुकी करत फिरायचा. आता बघा लक्ष द्या, पूजा करायला आला ब्राह्मण रावण, कुणाच्या घराची, निघू का मी, कुणाच्या, महादेवाच्या. आणि सोन्याचं घर होतं. डोळे फिरले त्याचे, कळायला लागलं का नाही, डोळे फिरले. पूजा केली आणि पूजा झाल्याच्या नंतर महादेवाने सांगितलं बोला दक्षिणा. ब्राह्मणाला दक्षिण द्यावं लागेल. देवाची घेईन म्हणला, महादेवाची नाही घेईन. अहो म्हणले घ्या काहीतरी, अजिबात नको. अहो घ्या काहीतरी, मला नको. तुमच्या घरात पूजा केली, समाधान झालं माझं. अहो काहीतरी घ्या, मला नको. आणि बोलता बोलता भोळेपणात ह्या महादेवाकडून शब्द गेला हो एक, त्याचा फायदा घेतला. बरेच जण आपण सहज बोलण्याचा फायदा घेतात बरं का, सहज बोलण्याचा आपण फायदा घेतात. त्याच्यामुळं बघा काय असते, शब्द आणि शब्द हे शस्त्र असतात. शब्द हे काय असतात, शस्त्र असतात. एकच आहे, शब्दाने मन कापलं जाते तर शस्त्राने मान कापली जाते. काही काही लोकांचे शब्द असे मन कापण्यासारखे असतात. सहज बोलून गेला रावण. काय माहिती का, हे महादेव काय म्हणले माहिती का, अहो असं नका करू रावण देवा, तुम्ही जे मागाल ते मी देतो, एवढा शब्द धरला. माणसं काही काही शब्द धराय पक्के असतात. एका शब्दावर 3 दिवस भांडत आहेत बाया. बायको असणाऱ्याला माहिती, तुम्ही बोला, जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. एवढ्या शब्दाचा फायदा घेतला आणि काय म्हणलं माहिती का रावण, इच्छा एकच आहे, तुम्ही महादेव आहे, एकदा शब्द दिला की पुन्हा पूर्ण करतातच, रिवर्स गिअर टाकीत नाही. माझी विनंती एकच आहे, घर आपल्याला लय आवडलंय, एवढं घर आपल्या नावावर करा. शब्द तर दिल तर नाही म्हणता येत नव्हतं ना. जशाच तशी मध्ये पाऊल टाकण्याच्या अगोदर ही सोन्याची नगरी ही रावणाला देऊन टाकली. तिचं नाव लंका. लक्ष तुमच्या, एवढं हे नाही सांगायचं मला, ह्याच्या पुढची मजा सांगायची, ह्याच्या पुढची. इकडे बघा ना, लंका. आता बघा, रावणाला लंका दिली, मी तुम्हाला संदर्भ कसा लावून देतो बघा. बरोबर, रावणाला लंका दिली, पण लंका दिल्याच्या नंतर एक शब्द दिला होता महादेवानं. काय, रावणा मला फसवून माझी सोन्याची नगरी घेतलीस का, पण एक लक्षात ठेव रावणा, ज्याला देता येते त्याला घेता येते, ज्याला देता येते त्याला घेता बी येत असते. उचल ज्याला देता येते त्याला वसूल बी करता येत असते, फट्यावर अडवून वैतकिनीला इकडे तिकडे कुठे बी. त्याच्यामुळे घेत असताना 5-6 जणांची घेत जाऊ नका, 1 जणांची घेत जा. आणि जर 5-6 जणांची घ्यायची तर आंबे हळद खिशात ठोत जा. लक्षात आलं माझं बोलणं. ज्याला देता येतंय ना त्याला घेता बी येत असते, बरोबर आहे ना.